ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्यालाच कळतं. कारण प्रत्येक जीव आपल्या प्रारब्धानुसार जीवनाचा प्रवास करत असतो. बाहेरून पाहताना एखाद्याचं आयुष्य सुखी वाटलं तर एखाद्याचं दुःखाने भरलेलं दिसतं. पण परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार अनुभव मिळत असतात. आणि म्हणूनच संत सांगतात की दुसऱ्याच्या आयुष्याचा न्याय करण्याऐवजी विवेकबुद्धी स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि विवेकबुद्धी वापरा. कारण आपल्याला दिसतं ते फक्त बाह्यरूप, पण त्या व्यक्तीच्या मनात चाललेला संघर्ष, त्याची साधना, त्याची वेदना किंवा त्याची श्रद्धा हे सगळं फक्त त्यालाच माहीत असतं. अध्यात्म आपल्याला शिकवतं की प्रत्येक जीव हा परमेश्वराच्या मार्गावर चालणारा एक प्रवासीच असतो. कुणाची वाट खडतर असते तर कुणाची सोपी असते, पण प्रत्येकाच्या पाठीशी दैवी योजना असते, हे मात्र खरं. त्यामुळे दुसऱ्याच्या जीवनावर मत देण्यापेक्षा आपल्या मनाला शांत करून विवेकानं जगणं अधिक महत्त्वाचं आहे. जेव्हा माणूस हा दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला कळतं की जीवनात जे काही घडतं ते फक्त योगायोग नसतो, तर आत्म्याच्या प्रवासातील एक आवश्यक टप्पा असतो. आणि म्हणूनच समजूतदारपणे जगावं, नम्रतेने वागावं आणि प्रत्येकाच्या वाटचालीचा आदर करावा. कारण ज्याचं त्याचं आयुष्य हे त्याचंच असतं आणि त्या आयुष्याचा खरा अर्थ परमेश्वर आणि त्या जीवाला अधिक चांगलेला कळलेला असतो. त्यामुळे कुणाच्याही आयुष्यामध्ये हस्तक्षेप करणं, कुणाच्याही आयुष्यामध्ये काहीही चाललं असेल तरी त्याचा दोष देणं हे अतिशय चुकीचं आहे. जे काही असतं ते सगळं बघायला परमेश्वर समर्थ असतो आणि परमेश्वरच त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. आणि म्हणून आपलं कर्म आपण चांगलं करत राहायचं आणि आपल्या चांगल्या कर्मावर भर देत राहायचं. आणि आपण मात्र सगळ्यांशी नम्रतेने, आदराने वागलं पाहिजे. प्रामाणिकपणे वागणं खूप गरजेचं आहे. मग ती व्यक्ती असो की ईश्वर असो. ईश्वराची सेवासुद्धा प्रामाणिकपणे करावी. आपल्या मनात जर काही दोष असेल, राग असेल तर तोसुद्धा अगदी आपल्या माऊलीजवळ बोलतो, आईजवळ बोलतो तसं ईश्वराच्या जवळ बोलून दाखवावं, काही हरकत नसते. परंतु अचानक एकाएकी त्याच्यावरती असा फक्त एक देखावा म्हणून त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची, प्रेम करायचं, सेवा करायची असं अजिबात नको. कारण शेवटी ईश्वर सगळं बघत असतो आणि त्याला ते कळत असतं. म्हणूनच आपलं आयुष्य काय आहे आपल्यालाच कळतं. त्यामुळे कधीही कुणालाही गृहीत धरू नका.